नमस्कार, आरुईज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण भेंडी मसाला कसा बनवायचा ते बघतोय। त्यासाठी एका कढईत मी 1 चमचा तेल गरम करायला ठेवलंय। त्यामध्ये आता एक मोठा कांदा पातळ उभा चिरून घेतलाय। कांदा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। 2-3 मिनिटांनी बघा कांदा परतून झालाय। आता यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं घालू आणि परतून घेऊ। इथे बघा खोबरं आणि कांदा परतून झालाय। आता हे एका ताटात काढून थंड करून घेऊ। आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलंय। त्यामध्ये भेंडी घालू। इथं मी पाव किलो भेंडी घेतली। एका भेंडीचे 2 तुकडे करून घेतलेत। आता ही परतून घेऊयात। आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूयात आणि भेंडी परतून घेऊ। भेंडी परतत असताना गॅस मध्यमच ठेवायचा आहे। तीन 4 मिनिटांनी बघा भेंडी परतून झाले। आता ही मी काढून घेते। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेलं कांदा आणि खोबरं घेतलंय। त्यानंतर 6-7 काजू घालूयात आणि थोडंसं पाणी घालून वाटून घेऊ। इथे बघा मी वाटून घेतलंय। आता कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करायला ठेवलंय। त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूयात। जिरं फुललं की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली एक हिरवी मिरची घालू। त्यानंतर कढीपत्ता घालायचा आणि परतून घ्यायचं। आता यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि परतून घेऊयात। 1 मिनिट आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालू आणि मऊ होईपर्यंत परतून घेऊ। टोमॅटो बघा मऊ झालाय। आता यामध्ये 2 चमचे बेसन मी भाजून घेतलंय। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणेपूड, त्यानंतर अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ घालूयात। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं। सगळे मसाले एकजीव करून झालेत। आता यामध्ये वाटून घेतलेलं वाटण घालू आणि सगळं एकत्र करून घेऊ। इथे बघा वाटण एकजीव करून झालंय। आता यामध्ये 1 वाटी पाणी घालू आणि पुन्हा सगळं एकत्र करून घेऊ। आता बघा मसाला छान तयार झालाय। आता हा मसाला 6-7 मिनिटं मंद गॅसवर शिजवून घेऊयात। 6-7 मिनिटांनंतर बघा मसाला छान शिजलाय। आता हा एकदा हलवून घेऊयात। आता या मसाल्यामध्ये जी परतून घेतलेली भेंडी आहे ती घालूयात आणि एकत्र करून घेऊ। इथे बघा भेंडी आणि मसाला एकत्र करून झालाय। आता झाकण ठेवूयात आणि 3-4 मिनिटांसाठी मंद गॅसवर शिजवून घेऊ। 3-4 मिनिटांनंतर बघा रंग किती छान दिसतोय। भेंडी मसाला आपला तयार झालाय। आता कोथिंबीर घालूयात, गॅस बंद करू आणि हे सगळं एकत्र करून घेऊ। ही भाजी आपण भाकरी चपाती सोबत खाऊ शकतो। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।